जर तुम्हाला एकत्र खूप इन्स्ट्रक्शन्स दिले, खूप काम एकत्र सांगितलं, तर तुम्ही नक्की कसे रिॲक्ट करता? एका बाजूला काही लोकं खूप आदळआपट करतात, दुसऱ्यांवर त्रागा करतात, चिडतात, ओरडतात. त्याच्या विपरीत काही लोकं असतात. ती लोकं एका कोपऱ्यात बसून असतात, डोकं पकडून असतात, त्यांच्याच्यानी काही काम नाही होत, ते एकदम फ्रीज होऊन जातात. तर ह्या पोझिशनला आपण म्हणतो ओव्हरलोड, ज्याच्यामध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन सोबत येते आणि त्याला आपल्याला प्रोसेस करायला खूप कठीण जातं. आता जर ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरच्या मुलांना ओव्हरलोड झालं तर त्यांच्या रिॲक्शन्स नक्की कशा असतात हे आपण बघूयात. तर हे रिॲक्शन्स प्रॉमिनंटली 2 टाईपच्या असतात. नंबर 1 मेल्टडाऊन. मेल्टडाऊनमध्ये असं होतं की त्या मुलाचं जे नर्वस सिस्टम असतं ते त्याच्या कंट्रोलच्या बाहेर जातं आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांना ढकलणं, दुसऱ्यांना मारणं किंवा ओरडणं, जोरजोरात रडणं, वस्तू फेकणं, हे मेल्टडाऊनमध्ये आपण बिहेवियर्स असे बघू शकतो. नंबर 2 शटडाऊन. शटडाऊनमध्ये असं होतं की ते नर्वस सिस्टम शटडाऊन होतं, म्हणजे ते नर्वस सिस्टम फ्रीज होतं. त्याच्यामुळे मूल कसं दिसतं, ते तुमच्याशी आय कॉन्टॅक्ट करणार नाही, ते तुमच्या कुठल्याही कमांड्सना प्रतिसाद देणार नाही, बिलकुल रिस्पॉन्ड करणार नाही. तर हे 2 प्रकारचे रिॲक्शन्स आहेत, ज्याचा कॉज सेमच आहे, तो म्हणजे ओव्हरलोड. ह्याला आपण पेरेंट म्हणून, टीचर म्हणून किंवा फॅमिली म्हणून नक्की कसं रिॲक्ट करायला पाहिजे, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. धन्यवाद.